नमस्कार, HGTV नेटवर्कमध्ये आपलं सरचे स्वागत आहे। सागर, आज आपण बारामती तालुक्यातील मुर्टी मोडवे येथे आहोत आणि मुर्टी मोडवेमध्ये जे सूरजचे दाजे आहेत त्यांच्याकडून आपण सूरज बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर मुंबई या ठिकाणी भेटण्यासाठी जातानाचा प्रवास कसा होता त्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। दाजी, काय सांगाल? नमस्कार। नमस्ते। इथनं आम्ही पाठे 3 वाजता म्हणजे निघलो होतो। निघता करता आम्हाला 3:30 झाल्या। इथनं डायरेक्ट मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली। इथनं पुण्यावरून आपलं एक्सप्रेसवरने गेलो आम्ही जाताना। मग घाटाच्या खाली थांबलो 10-15 मिनटं की नाही तर टायर बी थोडं हे झालं। तिथनं डायरेक्ट गेलो आम्ही पनवेलमधनं लोकेशन टाकलं आणि ते लोकेशन थोडं जरा आता नवीन अटल सेतू झाला ना रोड तो त्या मार्गे, तर मग थोडं वडाळ्याच्या तिथं आम्ही अर्धा पाऊण तास म्हणजे चुकल्यामुळे ती फिरलो ना तिथं अर्धा पाऊण तिथं गेला। तिथनं पुढं धारावी झोपडपट्टीत परत ट्रॅफिक लागली, तिथं अर्धा पाऊण तास गेला। नंतर मग तो रोड लागला का ती माझ्या देण्यात आला रोड व्हायला, म्हणलं आता नका म्हणलं लोकेशन करा बंद। मग डायरेक्ट गोरेगावच्या तिथं गेलो की मग लोकेशन परत चालू केलं। मग दादासाहेब फाळके फिल्म सिटी गोरेगाव तिथं मग गेलो। तिथं तर गेटवर गेले की ती मिलिटरीवाल्यांनी अडवली, म्हणले पास आहे का? आहे की कोणाला भेटायला आलं? म्हणजे सूरज चव्हाण। ते सुद्धा आनंदी झाले नाही का, त्यांना थोडं बरं वाटलं जरा। मग मॅडमला फोन केला शीतलने की मॅडम इथे सांगा म्हणून। त्यांना मेसेज दाखवला, आम्ही मोबाईलमध्ये मेसेज होता ते दाखवला। मॅडम फोनवर बोलले की सोडा म्हणून। आम्ही लवकर गेलो ना, टायमिंग होता 1:30चा आणि आम्ही 11:30लाच तिथं पोहोचलो ना। मॅडम सुद्धा म्हणले लय लवकर आला तुम्ही। मग सोडलं तिथनं आम्हाला। मग गेलो आतमध्ये, गेलं की आम्हाला व्हॅनिटी व्हॅन होती त्यांची मोठी, तिथं आम्हाला चहा गेले की चहा नाश्ता दुपारचं जेवण आणि 1:30चा टायमिंग होता यांचा। पण तिथं निकी तांबोळीची यांची आई आल्यामुळे आम्हाला त्यांच्या मुलाखती अगोदर घेतल्यानंतर मग आमच्या मुलाखती म्हणजे आम्हाला सोडणार होती 9:30 वाजता यांना बिग बॉसच्या सेटमध्ये आतमध्ये घेतलं त्यांना। आम्हाला नाही त्यांनी सोडलं आतमध्ये। आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं की आम्हाला बी सोडा, सूरजला बघितलं नाही म्हणजे मी 2 महिने झाले। आता 2 महिने झालेच की 2 महिने आम्हाला बघायच मिळणार नाही सूरज। बघतो ह्याला फक्त कुठं TVतच ना, म्हणजे असं प्रत्यक्ष बघायला आमची बी लई इच्छा होती। नाही म्हणते आम्हाला थोडं ते त्यांचे बी रूल्स आहेत ना का। मग माझ्या आईला सूरजच्या आत्या माझी आई ना शीतल सविता यांना सोडलं मग आतमध्ये। सागर, आपण दाजींच्याकडून माहिती जाणून घेतली, पण बिग बॉसच्या घरामध्ये जे प्रोटोकॉल असतात त्या प्रोटोकॉल प्रमाणे दाजींचं असं म्हणणं आहे की आम्हाला आतमध्ये एंट्री करायची होती, पण काही प्रोटोकॉल असल्यामुळे आम्ही जाऊ शकलो नाही आणि सूरजला पाण्याची फार मोठी उत्सुकता होती आणि ते पाहू शकलो नाही, त्याची खंत आहे। धन्यवाद।